कधीच म्हणजे असं कळीचे लाडू बुंदीचे लाडू बनवले नव्हते. आज पहिल्यांदा ट्राय करते, त्यामुळे तुम्ही आपण संध्याकाळी बघूया माझा पहिला प्रयत्न कसा झाला आहे. जरा ताक पिऊन बघे की काय मीठ तेल कमी आहे का, मीठ काय मसाला काय कमी आहे. नमस्कार मंडळी, मी प्रतिभा. तर आज मला 2 भाज्या करायचे, त्याची कारण पण मी सांगणार आहे. त्यानंतर आमटी अख्खा मसूर करायचे आहे. त्यानंतर जे बाहेर मसाले ताक मिळते की नाही ते मला घरच्या घरी बनवून ठेवायचं आहे. त्यानंतर बुंदीचं लाडू पण दुपारी बनवायचं. हे सगळं मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि ते कसं झालं, कसं केलं हे सगळं सांगणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं मला भाज्यांसाठी कांदा, टोमॅटो वगैरे जे काय लागणार होतं ते चिरून घेतलं. रात्रीचा थोडासा भात होता, त्यामुळे नाश्ता काय वेगळा केलाच नाही, भातच फोडणीला दिला. त्यानंतर इथं बघा गवारी कणी मी रात्री बाळमामासने येताना मला भाजीला सकाळसाठी काय नव्हतं म्हणून म्हटलं गवारी घ्यायची. बाकीच्या होत्या थोड्याशा जरा कोमेजलेल्या पालेभाज्या वगैरे होत्या, म्हटलं गवार जरा बरी मिळते ती घेतली. पण ती आणल्यानंतर कणी निवडून ठेवायचे बघताना इतकी ती चामट होती कणी, एवढी चांगली होती कणी तेवढीच मूठभर निघाली. बाकीची सगळी गवारी मला टाकून द्यायला लागलं. असं अंधारात कणी आपण फसतोय बघा. लांब नतन दिसायला जराशी बऱ्यापैकी होती. म्हटलं कवळी आहे का विचारलेलं, पण आहे पण म्हणाले त्यानं घरात आल्यावर असं. त्यामुळे म्हटलं तेवढी ती भाजी पुरणार नव्हती, त्यामुळे मी भेंडी पण आणि फ्रीजमधून काढली, कारण ती पण मला तव्यातनं कधी फ्राय करून घ्यायची होती. अगदी थोडंसं बेसिकच म्हणजे लसूण आणि मिरची आणि भेंडी फक्त एवढंच घालून तव्यातली भेंडी कधीतरी कधी फ्राय भेंडी करून बघा, इतकी छान लागते चवीला. तर इथं नाश्ता वगैरे झाल्यानंतर ती गवार कणी चामट असल्यामुळे इतर वेळी मी काय करते तव्यात अशी भाजूनच कणी मी फोडणीला टाकते गवार. पण ती चामट असल्यामुळे म्हटलं जरा असं पाण्यात उकळून घ्यायची, म्हणजे थोडंसं ती अशी कवळी झाल्यासारखं होईल, त्यानंतर ती फोडणीला टाकायची. मग ती पहिल्यांदा थोडीशी उकळी काढून घेतली. त्यानंतर इथं आता गरमीचं कणी पाणी ठेवायला लागते, नाही तर इतकं गरम व्हायला चालू होतं कणी, आणि वरच्या टॉकीमुळे कणी ते मशीनमधलं पाणी पण थोडंसं असं कोमट वाढते. तर इथे बॉटल वगैरे भरून ठेवल्या. त्यात माझ्याकडं कसं फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरी मला ते कप्प्यात अशा आडव्या ठेवायला लागतात. दरवाज्यात जो फ्रीजचा कप्पा असतो की नाही ते ट्रे तो माझा मोडलेला आहे, त्यामुळे फ्रीजमध्ये अशा आडव्या 2-3च बसतात. कारण बाकीचं पण ते भाजी वगैरे सगळ्यांचं ते ऑनलाईन मी बॉक्स आणलेले आहे, त्यात निवडून वगैरे ठेवलेलं असतं आणि त्यानंच ते फ्रीज भरलेलं असतं. त्यामुळे बॉटल ठेवायला का नाही जागाच नाही. ते दरवाज्यात असतोय जागा, पण ते माझा ट्रे पण मोडलेला आहे. मसुरीच्या आमटीसाठी मसूर कणी सकाळीच मी भिजत घातली होती. ती आता डायरेक्टच मी फोडणीला टाकणार आहे, शिजवून वगैरे काय घेणार नाही. म्हटलं पहिल्यांदा खाली बसून कधी सगळी तयारी करून घ्यायची, त्यानंतर पटापटा उभं राहून फोडणीला टाकायला बरं पडते. म्हणून इथं भेंडी धुवून घेतली आणि आता ती चिरून वगैरे घेते. त्यासाठी लागणारं साहित्य पण मी तुम्हाला सांगते. तर इथं बघा भेंडी, हिरव्या मिरच्या आणि लसूण मी ठेचून घेतलेलं. लसूण पण थोडंसं असं भरपूरच टाकायचं. त्यानंतर ताक करायचं होतं म्हणून दही नव्हतं म्हणून विकतचंच आणलेलं आहे. त्यानंतर इथे उकडून थोडीशी कणी गवारी ठेवलेले आहे. आता पहिल्यांदा भेंडी थोडंसं तव्यामध्ये तेल टाकून फ्राय करून घेते. थोडंसं भाजायचं, म्हणजे थोडंसं कसं त्याचा बिळबिटपणा असतो की नाही तो जातो. पहिल्यांदा भाजायचं, त्यानंतर कणी परत थोडीशी फोडणीला टाकून वाफवायचं. आता तुम्हाला दाखवते. ही बघा भेंडी भाजून घेतलेली आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला की नाही ते मला मसुरीसाठी आणि गवारीच्या भाजीसाठी लागणार आहे. भेंडीसाठी वापरणार नाही, पण एकाच ताटामध्ये की नाही सगळं करून ठेवलेलं आहे. आणि इथं मसूर बघा ती पण आता भिजत आलेली आहे. आता भेंडी फक्त मला बारीक गॅसवर थोडीशी कणी 2-4 मिनिट वाफवून घ्यायचे, त्यामुळे ते पलीकडल्या गॅसवर ठेवते आणि ह्या गॅसवर कणी आता गवारीची भाजी फोडणीला टाकून घेते. जे आपण गवारी थोडंसं उकळी येण्यासाठी पाणी वापरलेलं आहे, कारण ते पाणी भाजीमध्ये घालायचं नाही. गवारी थोडीशी धुवून व्यवस्थित ते पाणी काढायचं, फक्त गवारीच फोडणीमध्ये टाकायची. त्यानंतर शिजायलासाठी दुसरं जादाचं पाणी टाकायचं. ह्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरणार नाही आहे, फक्त मुगाची डाळ वापरून कणी ती फोडणीला देणार आहे.
तर इथं तव्यातली फ्राय भेंडी झालेली आहे. अशी भेंडीच मला जास्त आवडते, कारण ते कांदा टोमॅटो घालून केलेली जी भेंडी असते की त्यापेक्षा फक्त लसूण हिरवी मिरची घातलेली भेंडी जास्त आवडते. तर ती काढून घेतली आणि इथं गवार फोडणीला टाकलेली ती पलीकडे ठेवली. त्यानंतर अख्ख्या मसूरची आमटी पण फोडणीला टाकून शिजवत ठेवलेले. आणि आता मला सगळ्यात शेवटचं म्हणजे शेवटचं नाही, अजून दुपारचे लाडू बनवायचे आहेत. मसाले तर घरच्या घरी बनवायचं होतं. त्यासाठी की माझ्याकडं दही नव्हतं, त्यामुळे म्हटलं आता दही विकत आणलेलं आहे ते आता एक डिचकीमध्ये टाकायचं. कधी पण कणी पहिल्यांदा त्या दह्याच्या गाठी जायलासाठी की थोडंसं एक ग्लासभरच पाणी टाकायचं. त्यानंतर रवीनं कणी ते घोळून घ्यायचं. पूर्ण गाठी अशा फुटल्यानंतरचे क्रीमी असं दही होते की नाही, असं क्रीम असल्यासारखं ते झाल्यानंतर जितकं तुम्हाला पाणी घालायचं आहे तितकं घालायचं, पण शक्यतो जास्त पातळ करायचे नाही, दाटसरच हे मसाल्याचं ताक बनवून घ्यायचं. तरी इथं मला विरजण्यासाठी पण दही पाहिजे होतं, ते थोडंसं काढून घेतलं, कारण रोज संध्याकाळी आता ठरवलेलं आहे. कणी आमच्या इथं बाहेरचं कणी मसाले ताक इतकं छान मिळते इथं, पण कणी त्यांचं लगेच संपतं आहे आणि ते रोज पण आणणं घडत नाही. त्यामुळे म्हटलं आता घरच्या घरीच कणी आपण हे मसाले ताक करायचं. ते कसाला मसाला घालतं कारण ते काय आपल्याला सांगू शकत नाहीत, पण मी घरच्या घरी केलेलं कणी मसाला घालून इतकं भारी झालेलं. थोडंसं असं तिखट केलं तर छान झालेलं. पण आता दूध रोज संध्याकाळी जास्त आणायचं आणि दही थोडंसं लावायचं असं ठरवलं होतं, त्यामुळे विरजण वगैरे काढून घेतलं. आणि इथं बघा थोडंसं पाणी घालून मी फक्त घोळून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये पाणी घालायचं. त्यानंतर इथं मला पुदिना आणि कोथिंबीर पण घालायचं होतं, आणि पुदिना काय आपल्या दारातच आहे त्यामुळे पुदिना काढून आणला. पुदिना स्वच्छ धुवायचा आणि कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घ्यायचा. तुम्हाला इथं कणी बादलीत मी मनी प्लांट लावलेला दाखवते बघा. त्याचं पान इतकी मोठी मोठी पानं झालेली आहेत कणी. इथं त्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये छोटीच दिसतात, पण खरोखरची ती अशी एकदम मोठी आणि भारी वाटते कणी ती पानं झालेले. ताकामध्ये मला जे काय सगळे मसाले घालायचे होते की नाही ते घालून झालेले आहेत. फक्त आता पुदिना कोथिंबीर घालायचं बाकी बाकी आता ताक तयार. पिल्या, हे पिलू पिलू जरा ताक पिऊन बघे की काय मीठ तेल कमी आहे का. झाले ताक बनवून आता आपलं. मीठ करायचं, मीठ काय मसाला काय करणार, मीठ कमी बाकी कच्च्या ताकासारखं लागते. तर बघा मी काल कणी बाळमामासने येताना हे बुंदी आणल्या होत्या, म्हणजे आमच्याकडे कळ्या म्हणतात. ह्या कळ्या कणी तयार कळ्या आणल्या होत्या आणि त्याचं मला लाडू बनवायचं होतं. आता पाक करून कणी ह्यामध्ये मी घातलेलं आहे. बनवताना वगैरे मी काही दाखवलेलं नाही, कारण मला कुठली पण रिस्क घ्यायची नव्हती, कारण मीच हे यूट्यूबवर बघून पाक तयार केलेला आहे. मी म्हणजे असं कळीचे लाडू बुंदीचे लाडू बनवले नव्हते, आज पहिल्यांदा ट्राय करते. त्यामुळे मला कुठलीच अशी रिस्क घ्यायची नव्हती. आणि मी अजिबात तुम्हाला दाखवलं पण नाही, कारण तुम्हाला दाखवू तुमच्यासंग बोलण्याच्या नादात माझे मी लाडू घेऊन गेले. आता हे की नाही ठेवूया आपण, संध्याकाळी बघूया माझा पहिला प्रयत्न कसा झाला आहे. झाकून ठेवायचं, कारण त्या पाकात कधी बुंदीत कधी पाक तो मुरायला पाहिजे, म्हणजेच पाकात बुंदी मुरायला पाहिजे. की बघा तासभर ठेवून, जरी नाही लाडू वळायला आले की नाही, म्हणजे मी असं मनाला ठरवले, जरी लाडू याचं नाही असं वळायला जरी नाही आलं, बुंदी म्हणून काय असं ना त्या कळ्या खायच्या ना, त्या लहानपणी तुम्हाला आठवते असं कुणाची तर लग्नाला गेलं की ती अशी ती एक आपली पत्राळं असते तशा छोट्यासं असं प्लेट असते, त्यामध्ये एका बाजूला चिवडा आणि एका बाजूला अशा त्या गोड कळ्या दिल्या जायच्या पहिल्या लहानपणी खायला. म्हणजे प्रत्येकाच्या लग्नात की जे वराड जाते की नाही त्यांना ते दिलं जायचं, एका बाजूला चिवडा आणि एका बाजूला त्या कळ्या. त्यामुळे मी ठरवलेलं आहे जरी लाडू वळायला नाही आलं तर तशा कळ्या खायच्या. खरं करून बघायचं म्हणून मी त्यांनी घेऊन आले. चला आपले कधी आता लाडूचं बघ्या बुंदीचं काय झालं. बरोबर 2:30 वाजलेत, 2:30-5 3 वाजायला आलेत. बघ्या आले चांगले. तर पहिले 5 लाडू बाबा म्हणजे आरतीला जातं की नाही त्याला प्रसादाला म्हणून
घेऊन जाऊया तर आले चांगले दिवस. आज 3रा दिवस आहे आरतीचा. बापरे आले शेवजण आले ना. आता कोमट असतानाच का नाही वळायचे. आता मुरले आय थिंक. असं घट्टपणा आलाय म्हणजे मुरलंय. त्याला गीता काकीला फोन लावूया, बोलून घेऊया वळायला. पहिल्यांदा असून पण त्यांनी आल्यावर जेवढं भारी वाटते. कसं असते ना काय, एकदा अंदाज चुकला की तुमचा पदार्थ फसला म्हणून समजा. त्यामुळं तुम्ही लेस डोकं ठिकाणावर ठेवून करायला पाहिजे. आपण पहिल्यांदा करतो म्हणजे पाकाचा प्रकार तर तुम्ही जरा पुढं गेलं की कडक होतात लाडू. कोमटच आहे, कोमट असताना तुम्ही गीता काकीला फोन केला आहे. आला पहिल्याच प्रयत्नात यश आलं. हे मस्त असं लाडू बनलेलं आहे. त्यामुळे पहिलं 5 लाडू आज बाळमामांच्या प्रसादाला दिव्या. भारी वाटते. एवढं राहू दे, काय अजून मोठे करूया. जास्त मोठे नको ते खायला वाटतं. मध्यम आकाराचे करूया.